खात्यामध्ये जोडत आहेत हे नवीन यंगस्टार सेलुबी। काय सुंदर टॅकल सावाच्या जर्सी नंबर 3 ला एकदा नाही तर दोनदा अडवलंय। हॅलो ग्राउंड नंबर 1 ची जी लढत आहे अगदी तुल्यबळ टप आणि रफ। ग्राउंड नंबर 2 वरही जबरदस्त लढत करावं तेवढं प्रेक्षकांचं या ठिकाणी कौतुक। लाल मातीतला मर्दांचा खेळ, एकीकडे 1 तर एकीकडे 7। जबरदस्त बॅक किकचा उपयोग ग्राउंड नंबर 2 ला होत आहे आणि यावेळेस धावती रेड सिंगल पॉइंट। सेनगाव आणि धारासूर मध्ये जबरदस्त ग्राउंड नंबर 1 ची लढा। ईशकदंब खूपच तुल्यबळ सामना चालू आहे। ग्राउंड नंबर 1 चा सामना तुल्यबळ आहे। दोन्ही संघ अगदी एज लाईन मध्ये टप आणि रफ आहे। सिंगल पॉइंट। जर्सी नंबर 4 न करून दाखवलंय की तुम्ही धक्के देऊ शकता, परंतु तुम्ही या धक्क्याला उत्तर देऊ शकतो। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मार्क जोडताना आपल्या खात्यात सेलुबी हा संघ। ग्राउंड नंबर 1 प्रेशर रेड करण्याच्या प्रयत्नात 5चं डिफेंड भवानी रायडर सेनगाव। एक तुल्यबळ संघ आहे, बोनस चालू नाही। 6 आणि 7 मध्ये बोनस चालू राहणार। 5चं डिफेन्स बोनस नो। एक जबरदस्त प्रयत्न चालू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून। कमी वेळेत भवानी रायडर सेनगाव संघाने नाव आपलं केलेलं आहे आणि धारासूर हा संघही अगदी एज लाईन मध्ये टप आहे। दोन्ही संघ अगदी लगभग लाईनलेस मध्ये खेळत आहे। पाठलाग करण्याचा प्रयत्न करावं तेवढं कौतुक या ठिकाणी प्रेक्षकांचं। प्रेक्षक धारासूर संघाचा 5 पॉइंट गुणफलक आहे आणि भवानी रायडर सेनगाव 1। सामना कधीही आलटीपलटी करण्याची ताकद भवानी रायडर सेनगाव मध्ये आहे। चला ग्राउंड नंबर 2 ची लढत। सेनगाव वर्षे धाराशिव बहरजी क्रीडा मंडळ वसमत वर्षे साई स्पोर्ट परभणी ग्राउंड नंबर 2 चा ताबा घेतील। दोन्ही लक्ष असू द्या, बहरजी क्रीडा मंडळ वसमत वर्सेस साई स्पोर्ट परभणी ग्राउंड नंबर 2 चा ताबा घेतील। अशी एक चुरशीची लढत ग्राउंड नंबर 1 आणि इथे पंचांचं बोट वरी। लक्ष असू द्या, दसरा आहे। दसऱ्यामध्ये माहोल हिंगोली एक ऐतिहासिक दसरा महोत्सव आहे। पारंपरिक ऐतिहासिक हिंगोली जिल्हा आणि हिंगोली शहर हे दसऱ्याचं मानबिंदू केंद्र आहे। आलेल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी मनोरंजनामध्ये अमरेशपुरीचा आवाज निघणार आहे आणि अमरेशपुरी या ठिकाणी येणार आहेत आभाळातून। अरे शाखा, लगता है आज भी किसी का मंडप जला के आया है। पर ये मत भूल कि तू आतंकवादी है और आतंकवादियों की प्रेम कहानी नहीं होती। अरे दिल जले।
आणि परत सामन्याकडे वळूया. भवानी रायडर सेनगाव 2 पॉइंट आणि धारासूर संघाचे 6 पॉइंट. करावं तेवढं कौतुक या ठिकाणी दत्तरावजी बांगर दसरा महोत्सव समिती यांच्या माध्यमातून आमचे आदरणीय शिंदे सर. परंतु स्वतःच बाहेर गेले. पकडण्याच्या नादात बाहेर जाण्याचा प्रयत्न आणि शेनगावला मिळालेला हा पॉइंट दत्तरावजी बांगर यांचे सुपुत्र उमेश बांगर सध्या क्रिकेट असो की कबड्डी आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. उर्फ डीजे. पंचांना विनंती आहे 5-5 जण जा. उमेश बांगर भाऊ त्यांना सांगा एकदा. तर आता सर्व पंच या ठिकाणी जाऊ नका कारण अरे बाप पुन्हा एकदा 1 पॉइंट. शेनगाव संघ मात्र हिंगोली जिल्ह्याचं नाव लौकिक करतोय. चांगली लढत देतोय. मातबर संघ धाराशिव याला घुसण्याचा प्रयत्न. काय सुंदर टॅकल. पाय धरला, कंबर धरली, हात धरला आणि खेळाडू सुद्धा आपल्या जाळ्यात अडकवला. पुन्हा एकदा सेनगाव अग्रेसर जर्सी नंबर 6 घुसलाय मैदानात धाराशिवच्या. 4 समोर एकटा वाघ. धोक्याची घंटा माघारी परतणार. धाराशिव संघ हा माघार घेण्यासारखा संघ नाही. कधी पण कमबॅक करू शकतो. 5 आणि 8 गुणांची एक जबरदस्त या ठिकाणी लढत आहे. धारासूर संघाचे या ठिकाणी 8 पॉइंट आणि भवानी रायडर सेनगाव 5 पॉइंट. सामन्यामध्ये अफरातफर कधी होऊ शकते अशी लढत आहे. करावं तेवढं कौतुक. करावं तेवढं कौतुक. 4चं डिफेंड धारासूर या संघाचा आहे आणि भवानी रायडर संघाचा 7 नंबरचा रेडर रनिंग मार्च वर कॉर्नर मध्ये चढाई करतोय. सध्या प्रो कबड्डीचं सीजन आहे. आपण बघत असाल प्रो कबड्डी मध्ये किती उत्कृष्ट खेळाडू आपल्या भारतामधले खेळत आहेत. खूप जबरदस्त. धारासूर संघाचा 4 नंबरचा खेळाडू. आहा क्या बात आहे. बोनस काढण्याच्या तयारीमध्ये. कापशे सर, बांगर सर. डू ऑर डाय. थर्ड रेड आहे. करो या मरोच्या स्थितीत सेनगाव. आमचे सन्माननीय समालोचकांनी म्हणलंय की प्रो कबड्डी मध्ये किती चांगले खेळाडू खेळत आहे. तर आपल्या सुद्धा जिल्ह्यातला आणि आपल्या मातीतला महाराष्ट्रातला सुद्धा खेळाडू त्यापर्यंत पोहोचावं म्हणून एवढे मोठे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. दत्तरावजी बांगर, उमेश बांगर आणि सर्व कमिटी मेंबर. काय सुंदर बॅक किक. चांगल्या किक वर माघारी पाठवले. फ्रंट किक. बॅक असो की फ्रंट असो किक मात्र चांगली भरली. चटकन आवाज आला आणि पटकन पॉइंट मिळाला. आणि करावं तेवढं कौतुक या ठिकाणी या 3 नंबरच्या खेळाडूंचं. आणि धारासूर संघाचे 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर होते, आत होते आणि 2 खेळाडू बाहेर. बघा परत 2 खेळाडू त्यांनी मैदानामध्ये आणून 6चं कमबॅक केलेलं आहे. यावेळेस मात्र धक्का देऊन गेला. ते म्हणतात ना कधी जीवनात आली आणि कधी धक्का देऊन गेली. असं काहीच समीकरण पाहायला मिळालं. वसमत परभणी. जर्सी नंबर 7 सेनगाव. बर्जी क्रीडा मंडळ वसमत. सेकंड कॉल साई स्पोर्ट परभणी.
पुन्हा एकदा back to Second back. ball. अरे हो ओ हो या ठिकाणी फुगडी पाहायला मिळाली. जे कोणी माऊली असतील ते खुश झाले असतील, कारण की वारीमध्ये आपल्याला फुगडी अशीच पाहायला मिळती. ती जरा प्रेमाची असती, ही जरा कठोर असती. आणि कठोर फुगडी खेळायची असेल तर तुम्हाला कबड्डीच्या क्षेत्रात उतरावं लागल. नुसतं बसून मजा घेण्यात फायदा नाही माय. लय अवघड खेळ आहे. एक झटका, पाय बाहेर, हात बाहेर, मुंडक बाहेर. जीवितवाची जबाबदारी ज्याची